हा गाईज, आता झू पार्क मध्ये निघालो आम्ही. जवळ 20 किलोमीटर आलो. हा आहे बिमली बीच. पाहू शकता बघा किती मोठे लाटा आहेत. गाईज लाटा बघा किती मोठ्या आहेत. आणि इकडं शूटिंग चालू आहे त्यांच्या फिल्मची. दिसतंय का तुम्हाला? इकडं टेक लावतात. आता ते जरा रेस्ट करतात आय थिंक. बघा त्यांचं जेवण चालू आहे. जर टेक लावला तर आम्ही तुम्हाला दाखवू जिथपर्यंत आम्ही आहे तिथपर्यंत. इथं गाईज आता इथं ना सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. बघा कसा पोज बघा यांचा. टायटॅनिक पोज देतात एक एक. नुसताच जा मावशी तू पण. इथं बघा कसं पोज बघा. बिमली बीच आता आमचं झालेलं आहे बघून. तर आता तात्याला विचारू कुठला पुढे कहाँ पे जाना था? तोटलाकोंडा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री एंड सी व्यू पॉइंट. मतलब वो क्या ऊपर रहता है क्या, पहाड़ पे क्या? हाँ, ऊपर में पार्क जैसे रहता है वो है तोटलाकोंडा. हाँ. मतलब ये बुद्धिस्ट ध्यान किया था उधर. हाँ हाँ. उसका पूरा सिंबल्स रहता है. अच्छा. उसको देखने के बाद उधर से व्यू रहता है इधर तक पूरा. हाँ हाँ. फोटो के लिए बहुत बढ़िया सुंदर जगह है. ओके ओके. आ गए जी सभी लोग. बघा तुम्ही हा समुद्र आहे. त्याच्या खालून आहे ना सबमरीन जाते. INS कलिंगा. INS कलिंगा. आणि ते बघा ये सबमरीन नीचे से समुद्र के ये रास्ता का नीचे से अंदर चले जाता है सबमरीन. अच्छा. अंदर लोडिंग अनलोडिंग करता है. हाँ. उधर से फिर निकल जाता है. अंदर से सबवे रास्ता है. बघितलं काय खालून रस्ता आहे बघा. हा बघा समुद्र. आणि आपल्या त्या तिकडं डोंगर तिकडे जायचं आपल्याला. बघा आम्ही आता पोहोचलो आहोत. आणि आज कितना किलोमीटर आहे अंदर? ऊपर 2 किलोमीटर. 2 किलोमीटर का काहीच. बघा आता ही एंट्री आहे. आता मी 2 किलोमीटर वर जाणार आहोत. ₹150 एंट्री दीजिए. हां इथे ₹150 एंट्री आहे. एंट्री आम्ही दिलेली ₹150. ఏం చేస్తావు అనవకట్టలేదే. बघूया कसं व्ह्यू आहे वर. हो बघा कसं बघतं आपल्याला. ये सुंदर जगह सर. हाँ. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री है. अच्छा. इसका पूरा बहुत दिन का पहला क्या है, अभी क्या नहीं है. हाँ मस्त. ये भी है ना ऊपर. हाँ सभी रहता है. हाँ बरोबर. तोप वगैरह रहता है. हाँ बरोबर. देखने के लिए गौतम बुद्धांचं इथे आणि खूप जुनं इथे. तो पण दाखवेन व्हिडिओमध्ये आपल्या. गाईज आता आम्ही तोटलाकोंडा सी व्ह्यू पॉइंटला आलो. दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय. पण जाम ऊन लागतंय. व्ह्यू आहे सीचा. काय नाही पूर्ण स्कायच दिसतंय. असं वाटतं का स्काय पूर्ण त्या सीला जॉईन झालेत. तुम्हाला कसा वाटतं हा व्ह्यू तुम्ही कमेंट करून आमच्या चॅनलला नक्की सांगा. गाईज तुम्ही बघू शकता आपण आता तो बिमली बीच तो बघा तिथे आहे ना. आपण पूर्ण रनिंग करून आलो वर व्ह्यू पॉइंट वरती. आम्ही आता चाललोय रामानंद स्टुडिओज. तिथे बघूया आता एंट्री फीस किती आहे. तर मला थोडं ₹60. चाइल्ड ₹30. तर आम्ही टोटल 10 तिकडे घेणार आहोत. बघा व्ह्यू. हवा एवढी नाही ते कपडे उडायला लागले आमच्याला. बघूया आतमध्ये काय काय बघायला भेटेल. जेल आहे काय काय बोलतात. फिल्म सिटी मधले एक घर दाखवल्यात म्हणजे राहण्याची. बंगलो दाखवल्यात.
हे बघ बंगलो दाखवलं ते पूर्ण. खट्टा मिठात नाही तशी शूट झालेली आहे. बघा आणि तो बघू शकतो तुम्ही थिएटर दाखवलं बघा. हा आहे ना थिएटर दाखवलं. बघू शकता आता या साईडून कोर्ट दाखवला आहे आणि पलीकडून थिएटर दाखवलं आहे. बघा कसं दाखवलं. हा बघा कोर्ट दिसतोय. आणि त्या साईडला समोरून दाखव आम्ही तेव्हा तिथं थिएटर आहे. इथं कोर्ट दाखवले फिल्म सिटी आणि इथं असंच गार्डन टाईप आहे. जसं मी तुम्हाला बोललो की त्या साईडला कोर्ट तसं ह्या साईडला बघा हा थिएटर. आतमध्ये जाऊन दाखवते बघा. हे थिएटर आहे. हे थिएटर पिक्चरमध्ये दाखवला जातं आपल्याला थिएटर तसं. आणि या साईडला कोर्ट. व्हिडिओज अलाउड नाहीत पण दाखवते. हे बघा व्हिडिओज अलाउड नाहीत पण दाखवते मी. ह्या मशिनी आहेत. गाइस बघा जुने कॅमेरे ते ॲक्च्युली फिल्मचे पैसे कसले दिलेत बघायचे दिलेत ना आपण. हे बघा जुने कॅमेरे ते हे बघू शकता बघा. हे बघा हे बघा अंधा कानूनमध्ये ठेवलेली आहे. तर मित्रांनो गोपाला जी मूवी आहे त्याच्यात ही बाईक दाखवली आहे पवन कल्याण याची. ती हीच बाईक बघू शकता तुम्ही. डिजिटल कॅमेरा प्रोजेक्टर आहे ते मूवी प्रोजेक्टर. हा डिजिटल व्हिडिओ प्रोजेक्टर आहे बघू शकता. हा मूवी प्रोजेक्टर हे सर इथं म्युझियममध्ये ठेवले. एखादा सीन घेतला सर रे. फिल्म सिटी मधलं मंदिर हिरो हाऊस दाखवतात आणि हा मार्केट दाखवतात बघा. मॉल्स दाखवतात इकडे मॉल्स दाखवतात. हे बघा गाईस पिक्चरमध्ये अशी दाखवतो दुकानं. या हवेलीमध्ये काय आहे आतमध्ये चला तर आतमध्ये जाऊन पाहू याच्यात काय आहे. याच्यात कोणत्या फिल्मची शूटिंग झालेली आहे ते पण दाखवतो तुम्हाला. गाईस हा हॉल आहे. इथे एनिमेशन करतात फुल गोडाऊन टाईप मधले पण इथं ते ग्रीन कपडा वगैरे लावून ते करतात ना. काही पण दाखवू शकतात त्याचे. असं आहे तो. हा बघा गाईस हा घर पण एक ओळखीच्या फिल्म मधलाच आहे. तर तुम्ही हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही दाखवेन. बघा बघू शकतो जुना घर दाखवतो ते बघा. गाईज हा बघा पोलीस स्टेशन. चला तर बघूया आतमध्ये जेल काय आहे बघूया आतमध्ये. ही आमची बबू आता जिला पोलीस स्टेशनमध्ये सोडून आलेली आहे. तिच्यावर कंप्लेंट होती हाणामारीची केस. हे बघा
गाईज सगळ्यांना ना एवढी जेलची हाऊस आले. इकडे बघा किती जण घुसले. हे बघा छोटा बघा किती हाऊस आले जेलची. एवढी जण घुसलेले आतमध्ये. हा बघा हा हॉस्पिटल दाखवलाय. सर्व होतं तिथे बघा. बाकी तो देख हॅलो गाईज, संध्याकाळी 6 वाजत आणि हा आता ऋषिकोंडा बीच वर आलोय आम्ही. ऋषिकोंडा बीच. हा ऋषिकोंडा बीच. गाडीकडनं आले बोललो मी. खरंच बीच एकदम क्लीन, स्वच्छता एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवेन मी. चला पुढे तुम्हाला दाखवतो मी. बाईक म्हणजे मी काय आंघोळ नाही करत. आम्ही उद्या करणार आहोत. विशाखापट्टणममध्ये हा एकच बीच असा आहे की इथे तुम्ही आंघोळ करू शकता. बाकी ठिकाणी पण आहे पण एवढी पब्लिक नसते आणि फेमस हाच आहे. कौन सा पानी इधर? ये सागर नगर. सागर नगर बीच. ओके ओके. सागर नगर बीच गायचं या. इथे संध्याकाळी खूप गर्दी असते. पार्टी केलं पूर्ण. गाईज जवळजवळ पाऊण तासाने आमची ऑर्डर आलेली आहे. ती पण अर्धवट ऑर्डर चालू आहे. पोरा खूप झालेली आहे. डिनर टायमिंग. हे बघा रडते बघा. खूप भूक लागली होती तिला. गाईज रात्रीचे 11:30 वाजल्यात ना. पोरांचा मूड झाला आईस्क्रीम खायचा. बघूया हे बघा बंद पण झाला आईस्क्रीमचं पूर्ण. तरी बघूया आतमध्ये आता. आईस्क्रीम भेटलं. हे तो कोणता घेतला फ्लेवर? ब्लॅक करंट. बाबडे तुझा कोणता आहे? चॉकलेट. म्हणजे प्रत्येकचं वेगवेगळं आहे का? अरे वा. आता तू चॉकलेट. बाबू तुझा? चॉकी. ओके काय